श्री स्वामी समर्थ वटपौर्णिमेच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये टाका ही वस्तू टाकल्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभरून अशी प्रगती होणार आहे। तर आपल्याला काय करायचं, सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आणि अंथरुणामध्ये श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचं स्मरण करायचं आणि त्यानंतर आंघोळीला पाणी काढायचं आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात पहिली वस्तू जी आपल्याला टाकायचं ते म्हणजे गंगाजल। त्याचबरोबर आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे, चिमूटभर खडे मीठ टाकायचं आहे, चिमूटभर काळे तीळ टाकायचे आणि 1 चमचाभर गाईचं कच्चं दूध टाकायचं। या सर्व वस्तू टाकून आपल्याला स्नानही करायची आहे। ही स्नान करताना आपल्याला या एका प्रभावी मंत्राचा सुद्धा जप हा करायचा आहे। गंगे च यमुने च गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलस्मिन्स निधी कुरु। या मंत्राचा जप करत जेव्हा आपण आंघोळ करतो त्याचबरोबर आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकतो त्यामुळे आपल्या तनाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते आणि पवित्र तनाने केलेल्या प्रत्येक कार्यामध्ये आपल्याला 100 पटीने पुण्यफळ हे प्राप्त होत असते।